या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस, तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण. धुळा जिल्हा परिषदेचा घेऊन आपण अनेक गटांमध्ये फिरलो आहे. अनेक गावांमधल्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. क्या बोलती है पब्लिक या विशेष कार्यक्रमामधून नागरिकांचं मत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला होता. मात्र या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमींमध्ये काही संघटनांचं जे वलय असतं ते महत्त्वाचं ठरलं जातं, कारण त्यांच्या विचारधारेला मांडणारा एक शेतकरी वर्ग असतो आणि तो या ग्रामीण भागातल्या निवडणुकींमध्ये निर्णायक ठरतो. या सगळ्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते गणेश तांबे आहेत. तुम्ही खरं तर महालगाव गटातून येतात आणि तिकडे गेली शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जायचं. आत्ता काय परिस्थिती आहे तुमच्या तिकडे? आमच्याकडलं परिस्थिती पक्ष पातळीवर त्यांचे ते कोणाचा बालेकिल्ला वगैरे हे म्हणत असेल, परंतु आमच्याकडे जी परिस्थिती आहे बाकीच्या सर्कलचं मला माहीत नाही, पण अतिशय दयनीय परिस्थिती आहे. आरोग्य, शिक्षण असेल, कृषी असेल, सार्वजनिक जिल्हा परिषदचा बांधकाम असेल, सगळ्या पातळीवर ही जिल्हा परिषद जी पंचप्राण समजल्या जातात, पंचायत राज म्हणजे नागरिकांना सुविधा देणारी एक संस्था आहे. परंतु सगळ्या पातळीवर आरोग्य असेल, आम्ही टॅक्स भरून पण आम्हाला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतलं कुठलंही सुविधा भेटत नाही. बरं, 2 टर्म इकडे अविनाश गलांडे हे निवडून गेले होते. 2 टर्ममध्ये खूप विकास केल्याचा त्यांचा दावा होता. मी अनेक उपकेंद्रांवरती जाऊन आलो, अनेक ठिकाणी मी प्रत्यक्ष रिॲलिटी चेक बघितलं. रेकॉर्डवरती डॉक्टर स्टाफ उपलब्ध आहे, मात्र प्रत्यक्ष तिथं कोणीच नव्हतं असं मी रिॲलिटी चेकमध्ये दाखवलं. तुम्ही तिकडूनच येतात, काय तिकडे आरोग्य व्यवस्थेची काय परिस्थिती आहे? नाही, आरोग्य व्यवस्थेची आजची जी परिस्थिती पाहिली खरोखर दयनीय आहे. आणि नुसतं आरोग्याची व्यवस्था नाही तर शिक्षणाची जी परिस्थिती पाहिली तर शालेय शिक्षण इंग्लिश मिडियमचा पेव फुटलेलं आहे. आज टॅक्स आपण गव्हर्नमेंटला भरायचा आणि आपले मुलं इंग्लिश मिडियमला शिकवायचे, CBSE स्कूलला शिकवायचे, शाळेचा कुठला दर्जा नाही आहे. अक्षरशः ऊस काढायला रोड पण आम्हाला वर्गणी करून मुरुम टाकावं लागतो. पिण्याचं पाणी भेटत नाही, जारशिवाय दररोज पहिला सकाळचा प्रश्न आहे लेडीज 20 रुपये घाला आणि जार आणा. स्वच्छ पाणी नाही, आरोग्य नाही, शिक्षण नाही. कृषी विभागात विनायकराव अण्णांनी 72ला दूरदृष्टी ठेवून कायम दुष्काळी या सह्याद्रीच्या आड येणारे जो ही 42 गावं होती, वैजापूर गंगापूरसाठी 140 किलोमीटरचा एक्सप्रेस कॅनॉल आणला. 11 TMC पाणी अलर्ट झालं. आज ते 5 TMC वर येऊन ठेपलेलं आहे. इथं जे लोकप्रतिनिधी ते जिल्हा पातळीवर असो, तालुका पातळीवर असो, आमदार असो, आतापर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींची अपयश आहे का जे विनायकांनी स्वप्न पाहिलं होतं. आपण निसर्ग नियमानं पाहिलं तर वाढ व्हायला पाहिजे, परंतु आमच्या पाण्यात मात्र घट झालेली आहे. बरं, तुम्ही शिक्षणाचा, कृषीचा मुद्दा हा सगळा उपस्थित केला, मात्र तुमच्याच गटामधून आदरणीय गलांडेजी हे एकदा आरोग्य सभापती झाले, एकदा शिक्षण व बांधकाम सभापती झाले. हे सगळे प्रश्न मार्गी लावू शकले नाही का? आता गलांडे पाटील म्हणून वैयक्तिक नाही मी बोलणार समजा, किंवा ते पार्टी स्पीड म्हणून नाही, परंतु वैयक्तिक एक नागरिक म्हणून मी जे पाहिलं ते मात्र वास्तव आहे. आमच्या गावात जे आरोग्य केंद्र आहे त्याच्यात डिलिव्हरी रूम नाही, फ्रीज नाही, ते अधिकारी तिथे भेटत नाही, ठेस लागली ताळडिंग तिथं नाही. आणि लोकांना तिथं असा विश्वासच नाही राहिला की आपण किरकोळ खोकला आला, सर्दी आली, याच्यासाठी पहिलं जे 10-20 वर्षापूर्वी जे होतं प्रथम उपचार व्हायला पाहिजे, प्राथमिक आरोग्य केंद्र येते. आपण थोडी म्हणतो तिथं CT स्कॅन मशीन पाहिजे, पण त्या सुविधा नाही. बरं, दोन्ही पक्षांकडून म्हणजे भाजपा, शिवसेना यांच्याकडून दावा केला जातो खूप विकास कामं केलीत, काहीच दिसलं नाही का तुम्हाला? भाजप शिवसेनेकडून दावा केला जात असेल तो रस्त्याचा, परंतु वास्तववाद मी वास्तव मांडू राहिलो. भाजपनं काय केलं, शिवसेनेनं काय केलं याच्यात मला स्वारस्य नाही. आज इंग्लिश मिडियमला पोरं घालावं लागतात, पैसे आमच्या खिशातून जातात, हे महत्वाचं आहे. जारचं पाणी आम्हाला आणावं लागतं. मग आता काही ग्रामपंचायती यांच्या ताब्यात आहे, त्यांच्या ताब्यात आहे, किंवा त्यांनी डिस्ट्रीब्युशन फक्त ते सांगतात. बरं, तुमच्या महालगाव गटात जल जीवन योजनेचं काय वास्तव आहे सध्याला? जल जीवन योजनेचे मोकळे कॉक काढून ठेवलेले आहे फक्त. कशासाठी त्याचं काहीच नाही. जल जीवन योजना असेल, कुठलीही योजना असेल, आज रोजी ती चालू नाही, हे वास्तव आहे. दोन्ही सत्तेतले पक्ष अपयशी ठरले का तुमच्या गटात विकास करण्यासाठी? 100%. दोघं फक्त सांगतात, आमचा मुख्यमंत्री, एक म्हणतो आमचा अर्थमंत्री, एक म्हणतो आमचा अमुक मंत्री, परंतु या ठिकाणी जिथं सुविधा द्यायचा प्रश्न येतो, जिथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये 17,000 रुपये हेक्टरी अनुदान भेटतं, परंतु
आपल्याला तेच अनुदान 6,000 रुपयांनी भेटलं. त्यावेळेस यांच्या सत्ताधारीतल्या लोकांना आमचं जाहीर आव्हान आहे, आम्हाला त्यांच्या कुठल्याही भाजपवर असन शिवसेनेवर असन टीका करायची नाही. आजपर्यंत बी कुठल्या एका माणसाला आम्ही जबाबदार धरून कुठं टीका केली नाही. आमचं त्यांना आव्हान आहे 15 तारखेला. हां, तुमचं 15 जानेवारीला एक आंदोलन आहे. काय आंदोलनाचं स्वरूप आहे आणि काय नेमकं आंदोलनात होतं? काय नेमकं मागणी आहे तुमच्या? आंदोलनात मागणी एकच आहे की पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर हंगामी बागायतप्रमाणे बागायती क्षेत्राला 17,000 रुपयाप्रमाणे अनुदान देण्यात यावं. प्रत्यक्षात आम्हाला 6,000 भेटलेलं आहे. त्या अन्यायाविरुद्ध तहसीलला आम्ही उपोषण केलं. तहसीलच्या उपोषणामध्ये आम्हाला जे लेखी आश्वासन देण्यात आलेलं होतं त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही. म्हणून आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयात लेखी देऊन जलसमाधी आंदोलन ची भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमध्येच सर्व राजकीय पक्षांना आम्ही आव्हान केलेलं आहे. जे शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठीचे प्रश्न आहे, आम्ही सर्व राजकीय पक्षांना आव्हान केलेलं आहे, सामाजिक संघटनेला आव्हान केलेलं आहे. एक तर ही शेतकरी संघटनेची भूमिका चुकीची आहे का तुम्ही प्रशासनाच्या बाजूने आहे का शेतकऱ्याच्या बाजूने? तुम्ही कुठे असणार आहे आंदोलन? गोदावरी नदी तीरावरती. महत्वाचा मुद्दा विचारतो. हे सगळे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न, नागरिकांच्या हिताचे प्रश्न प्रचारातून यायला पाहिजे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, आता पुन्हा येत आहे. हे प्रचारातून मुद्दे येत नाही. काय वाटतं शेतकरी म्हणून? प्रचारात फक्त याची कल्पेक करतात आणि यांचं जे भांडण आहे हे फक्त 15 दिवसापुरतं आहे. आता हे मी एक पक्ष म्हणून भाजपला मतदान करा, एक म्हणून शिवसेनेला मतदान करा, पण ज्या वेळेस कधी यांना जिल्हा परिषदला सत्तेत येण्यासाठी सीटं कमी पडन त्यावेळेस यांच्याकडे फॉर्मल उत्तर आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो. परंतु इथं प्रश्न मात्र चिखलपेक करून आज विरोधकच शिल्लक राहिला नाही. शेवटी आपण म्हटलं तर तुम्ही शेतकरी पुत्र आहेत, उमेदवार असाही दावा करतात. नाही, शेतकरी पुत्र हे सांगायचं काम नाही पडलं कधी पाहिजे. म्हणण्याचा अधिकार आहे उमेदवाराला असं? शेतकरी पुत्र हे म्हणायचा अधिकार कधी आहे? शेतकऱ्याला जो अन्याय झाला त्याच्या विरुद्ध ठाम भूमिका घ्या. तुम्हाला म्हणायची वेळच नाही पडणार मी शेतकरी पुत्र आहे. आपला बाप शेतकरी आहे, शेतकऱ्याची बाजू उघडपणाने घ्या. आधी शेतकरी, नंतर पक्ष संघटना. आणि ह्या पक्ष संघटनेला आमचं जाहीर आव्हान आहे, तुम्ही जर समजा आम्हाला ह्या आंदोलनात सहकार्य करून तुमचं राजकीय वजन वापरून शेतकऱ्याची जी 11,000 रुपये हेक्टरी फसवणूक झालेली ती पैसे मिळवून द्या. शेतकरी संघटना वैजापूर तुमचा प्रचार करायला तयार आहे बिल्ला लावून. या मुद्द्यासाठी तुम्ही अनेक दिवस लढा देतात. हे सगळे लोकप्रतिनिधी, स्थानिक तुमच्या गटातले काही नेते येऊ शकले नाही का? याला समर्थन देऊ शकले नाही? नाही, आमच्या स्थानिक गटातले असेल किंवा तालुका पातळीवरचे पदाधिकारी असेल, आमदार साहेब असेल, नगराध्यक्ष असेल, सर्वांनी इथे येऊन भेटी दिल्या. परंतु पाहिजे तेवढं प्रशासनाला फक्त हे काही शेतकरी संघटनेनंच एकटं आहे, तो ऐकत नाही अशी भूमिका घेत आहे. तर ही शेतकऱ्याची भूमिका आहे, ही रास्त भूमिका आहे. म्हणून आमच्या बरोबर लढून वर जे यांचं राजकीय वजन वापरायला पाहिजे ते अजून वापरलेलं आम्हाला दिसत नाही. आणि ते जर यांनी वापरलं, जो पक्ष वापरेल, भाजप वापरेल, शिवसेना वापरेल, राष्ट्रवादी वापरेल, शेतकरी संघटना त्याचा बिल्ला खिशाला लावून त्याचं काम आम्ही करायला तयार आहे. आम्हाला राजकारणात स्वारस्य नाही. आम्ही जे वास्तव आहे ते मांडलं. कुठलं वैजापूर, मी तालुका अध्यक्ष म्हणून बोलतो, मला मालगाव पुरतं नाही. येत्या काळात शेतकरी संघटना कोणाला पाठिंबा दिला असं तर काही नाही? नाही, पाठिंबा आम्ही आमची स्पष्ट भूमिका सांगितली. जो जो शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या पाठीशी राहील त्याला आमचा पाठिंबा. नाहीतर आम्ही हे वास्तव आहे. पश्चिम महाराष्ट्रात काय, पश्चिम महाराष्ट्राच्या कुठल्या पाहुणरावळ्याला फोन करून विचारा, आपतिष्टाला फोन करून त्यांना 17,000 हेक्टरी भेटतं, आपल्याला 6,000 भेटतं. हे शेतकऱ्यात जनजागृती करणार. आणि येणाऱ्या काळात आता हे जे दोन पक्ष आहे तर शेतकऱ्याच्या विषयावर जर धरलं तर तुम्ही विधानसभेत आश्वासन दिलं होतं कर्जमाफी करू, कर्जमाफीचं आश्वासन दिलं नाही. दुसरी गोष्ट, भावांतर्गत योजना, भावांतर योजना तुमची मक्का बाजार समितीमध्ये 1,600, 1,500, 1,300 रुपयांनी विकली. किमान हमी भाव हा 2,400 रुपयाचा आहे. मग हे भावांतर देणार का? भावांतर दिलं नाही. लाडकी बहीण होती, लाडक्या बहिणीचे 2,100 करणार होते, ते केले नाही. मग हे कुठल्या तोंडाने मतं मागणार? तुमच्या गटातलं हे मोठं आंदोलन असणार आहे, आगामी काळात निवडणूक आहेत. या पार्श्वभूमीवरती या आंदोलनाची किती मोठी तीव्रता असेल? नाही, आंदोलनाची तीव्रता तर व्यापक आहे. सर्वपक्षीय शेतकऱ्यांचा याला सपोर्ट आहे. आणखी काही सहकारी आपल्यासोबत आहेत. काय प्रतिक्रिया आहे आणि कशा पद्धतीचं हे आंदोलन असणार आहे? आंदोलन तर खूप मोठं असणार आहे, कारण आम्ही 2 महिन्यापूर्वी इथं आंदोलन केलं होतं. त्यावेळेस पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला होता. भरपूर ग्रामपंचायत, भरपूर बाकीच्या संस्था असतील त्यांनी भरपूर पाठिंबा दिला होता लेखी. आणि यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त मोठं असणार आहे आणखीन. आणि तुमच्या वतीनं
माझी एक वैजापूरमधील शेतकऱ्यांना विनंती आहे की खरोखर 15 तारखेला तुम्ही वेळात वेळ काढून सगळ्यांनी हजर राहावं, कारण हे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. बाकी इतर तर कार्यक्रमाला जातोच आपण नेते लोकांच्या, पण मग हे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यामुळं आपण वेळ द्यावा एवढं सांग. आणखी काही सहकारी आपल्यासोबत आहेत? शेतकऱ्यांचं आंदोलन म्हटल्यानंतर शेतकरी पुत्रांनीच एक करावं असं काही नाही, लोकप्रतिनिधींनी, सर्वसामान्य जनतेंनी. कारण अनेक वेळा जेव्हा निवडणूक लढताना शेतकरी पुत्र असल्याचा दावा केला जातो, या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे का आता या निमित्तानं? यांनी यायला पाहिजे. हम्म. आता तसं तुम्ही विचारलं होतं त्यांना गणेश पाटलाला का भाजप सेना यांचं आता भाजपचा इथं पालकमंत्री याचा शिवसेना शिवसेनेचा पालकमंत्री, भाजपचा मुख्यमंत्री भाजपचा महाराष्ट्राला. यांनी काहीतरी सहकार्य शेतकऱ्याला तरी करायला पाहिजे असं मंत्र्यांच्या हेतूनी. पण यांची कुठलीही मानसिकता नाही आहे शेतकऱ्यासाठी हे सर्व लोकप्रतिनिधी, शिवसेना असू द्यात किंवा भाजपा किंवा राष्ट्रवादी, हे सगळे एकत्र विकासासाठी, शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी एकत्र काय येत नाही हो? काय वाटत? काय आता त्यांना शेतकऱ्याच्याच मुंडकर पाय देऊन खाई सवय लागली, त्याच्यामुळे ते शक्यतो असंच वाटतं आम्हाला. कारण शेतकऱ्यासाठी जर आता आम्ही आंदोलन करायची वेळ येऊ राहिली इथं, तर मग तेच असं तुमचा प्रश्न जे आहे तेच असं शेवटचा प्रश्न, 15 तारखेला तुमचं आंदोलन आहे, काय इशारा देणार सरकारला आणि प्रशासनाला? आता आम्हाला जे आंदोलनात सहभागी होणार, जो पक्ष समजा जे आम्हाला सहकार्य करीन त्याचा बिल आम्ही खिशाला लावून येणार. पण जर त्यांनी सहकार्य नाही केलं तर आम्ही आमची भूमिका मांडणार. आपण बघितलं की अशा पद्धतीने शेतकरी संघटनेची भूमिका होती. जो पक्ष, जो नेता आमच्या शेतकरी संघटनेतील या आंदोलनाला साथ देईल, या लढ्याला पुढे घेऊन जाईल, त्याच नेत्याच्या, त्याच पक्षाच्या पाठीची शेतकरी संघटना आणि शेतकरी हे उभं राहतील, अशीच प्रतिक्रिया सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. माझं सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.